आपल्या समाजात असा एक समज आहे की जो स्मोकिंग करतो त्यालाच लंग कॅन्सर होतं. पण सध्याचे जे आपण लंग कॅन्सरचे आकडे बघतोय त्याच्यामध्ये नॉन स्मोकर लोकांचा पण समावेश आहे. असं का? चला जाणून घेऊया. हवेचं प्रदूषण खूप वाढलेलं आहे. जे भराभर इंडस्ट्रीज वाढत जात आहेत आणि व्हेकलची संख्या इतकी प्रचंड वाढती आहे की एअर क्वालिटी खूप खराब व्हायला लागली. नुकत्याच झालेल्या रिसर्चमध्ये सायंटिस्टना काही पोटंट कार्सिनोजन्स ह्या हवेमध्ये आढळले. त्याच्यामध्ये ॲस्पेडॉस आहे, रेडॉन गॅस आहे. आपल्या खेडेगावामधल्या ज्या महिला आहेत ज्या खूप वर्षापासून चुलीवर स्वयंपाक करत आहेत आणि त्यांचा कॉन्स्टंटली त्या धुराशी संपर्क येतो आहे, त्यासुद्धा हाय रिस्कमध्ये आहेत. तुमची आसपासची व्यक्ती जर कोणी स्मोकिंग करत असेल, तुम्ही नॉन स्मोकर असूनसुद्धा त्या पॅसिव्ह स्मोकमुळं तुमच्यासाठी ते लंग कॅन्सर रिस्क असू शकतं. नॉन स्मोकर लोकांमध्ये लंग कॅन्सरचे अर्ली लक्षणे जरी असले तरी ते हॉस्पिटल्समध्ये लवकर तपासायला जात नाहीत. त्यांना असं वाटतच नाही की त्यांना कॅन्सर झालेला आहे. जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये जातात आणि तपासणी करतात त्यांचा कॅन्सर हा लेट स्टेजमध्ये पोहोचतो. आपल्या शरीराला ओळखा. शरीरामध्ये जे काही छोटे मोठे बदल होतात त्याला ऑब्झर्व करा. लंग कॅन्सरची जी काही अर्ली लक्षणे आहेत ते माहिती करून घ्या. तुम्हाला असं काही आढळल्यास लवकरात लवकर तपासणीला जा. अशाच काही कॅन्सर अवेअरनेस टिप्ससाठी माझ्यासोबत जुळून राहा. माझ्या चॅनलचं नाव आहे जर्नी टू हिलिंग विथ डॉक्टर संध्या.